नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. गणेश उत्सव सुरू आहे म्हणून म्हटलं गणपती रिलेटेड काहीतरी कंटेंट तुमच्यासमोर आणावं. आता गणेश उत्सव म्हटलं की पुणेकरांना उत्साह असतो की बाहेर जाऊन मानाचे जे गणपती आहेत ते जाऊन पाहावेत, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांची जी सजावट आहे ती जाऊन पाहावी. वेगवेगळे रंग, वेगवेगळे लाईटिंग्स हे तुम्हाला बघायला मिळतात. ढोल ताशा यांचा आनंद घ्यावा. तर या सगळ्या वातावरणात पुणेकर देवदर्शन किंवा देवपूजा तर करतातच, पण नंतर जो प्रश्न येतो तो म्हणजे पेटपूजा. अखंड लक्ष्मी रोड जर फिरलं तर बहुतांश तुमचे जे गणपतीचे मंडळ आहेत ती पाहून होतात आणि हळूहळू तुम्ही येतात डेक्कनच्या बाजूला किंवा डेक्कन कॉर्नर किंवा कर्वे रोडच्या त्या चौकामध्ये. तर हा जो संबंध पट्टा आहे याच्यात तुम्ही या एरियामध्येच तुमचा वावर असतो जेव्हा तुम्ही गणपती पाहता. मग विचार केला असा एक पदार्थ घ्यावा जो पुणेकरांचा गणपती दर्शनाच्या वेळेस अतिशय प्रिय असतो. खास करून गणपती दर्शनासाठी किंवा गणपती दर्शनाच्या वेळेस तो पदार्थ म्हणजे पावभाजी. तर मित्रांनो, आज आपण या भागामध्ये म्हणजे पेठ एरियामध्ये आणि खास करून लक्ष्मी रोडच्या जवळपास पावभाजी मिळतील त्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या पट्ट्यामध्ये आपण कुठली पावभाजी तुमच्यासमोर आणणार आहे आणि नेहमीप्रमाणेच त्या पावभाजीची चव कशी, त्याची किंमत किती, त्याची क्वांटिटी किती येते, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्की मिळतील. तर हा भाग पूर्ण पाहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. पहिल्या टप्प्यात आपण आलेलो आहोत नारायणपेठेतल्या संस्कृती हॉटेलला. तर हॉटेलमध्ये येण्याचं अजून एक विशेष कारण म्हणजे स्ट्रीट फूडला कसं होतं, तुम्हाला बसायला जागा मिळत नाही. स्पेशली तुमच्याबरोबर जर लहान पोरं असतील, सिनियर सिटीजन्स असतील तर तुम्हाला बसायला जागा मिळत नाही, तुम्हाला उभं राहून खावं लागतं. तर बसायला जागा मिळावी, सुटसुटीत तुम्हाला खायला मिळावं म्हणूनही आपण इथे आलेलो आहोत. आणि हॉटेल हे एक फॅमिली जास्त प्रेफर करते स्ट्रीट फूडपेक्षा. तर आपण ऑर्डर दिलेली आहे. आपली ऑर्डर सोपी आहे, पावभाजी, ही पण नॉर्मल पावभाजी. बघूया संस्कृती हॉटेलची पावभाजी ही कशी आहे. तर मित्रांनो, आपली पावभाजी ही आलेली आहे. नेहमीप्रमाणे एक जोडी मस्त बटर लावलेले पाव आणि ती भाजी. आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे हे हलकंसं बटर. काय होतं, बऱ्याच ठिकाणी भरपूर बटरचा मारा केला जातो, त्याच्यामुळे जी भाजी आहे ना त्याची चव कुठेतरी गायब होते आणि सगळं बटरी आणि असं तुपकट किंवा असं तेलकट होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला पावभाजीची चव जी आहे ती लागत नाही. तर बघूया की ही पावभाजी कशी आहे. ती पावभाजीची क्वांटिटी आहे ती माझ्यामध्ये एकाला सफिशियंट आहे. आणि पावभाजीसोबत जो तुम्हाला दिला जातो हे सॅलड आहे. इथे सॅलड आहे आणि खाली हा बारीक चिरलेला कांदा आणि एक लिंबू. शास्त्राप्रमाणे लिंबू पिळून घेऊया.
आणि हलकंसं लिंबू आपल्या कांद्यासाठी. अजून एक गोष्ट मला बघायची आहे की ब्रेडला म्हणजे जो पाव आहे त्याच्या आत बटर लावलं आहे की नाही. येस, हलकंसं तिथेही तुम्हाला बटर दिसेल, पण वरती जेवढं लावलं आहे तेवढं दुसऱ्याला तर नाही दिसलं, पण याच्यात आहे. एक्सलंट. चला पहिला घास घेऊन बघू. संस्कृतीची पावभाजी. छान चव आहे. पावभाजीमध्ये वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत त्याची तुम्हाला कुठेतरी एक चव लागते. काही ठिकाणी काय होतं, पावभाजीचा मसाला जो आहे तो ओव्हरपॉवर करतो आणि तुम्हाला एक गरमपणा किंवा तिखटपणा देतो. इथे ते नाही आहे. एकदम माइल्ड आणि छान फ्लेवरवाली ही पावभाजी आहे. तुम्हाला पावभाजी जर माहितीच आहे, वेगवेगळ्या भाज्या उकडून सगळ्या मॅश करून त्याच्यात वेगवेगळे मसाले टाकून पावभाजी बनते. तर तशी ही पावभाजी आहे, माइल्ड आहे आणि तुम्हाला मजा देणारी अशी ही पावभाजी आहे. सोबत सॅलड आणि 2 बटर पाव. हां, आमचे संस्कृती प्युअर व्हेज. नारायणपेठ ते पत्ता आहे नारायणपेठ माती गणपती चौक, पुणे, केलकर रोड. या वेट घ्या. तर मित्रांनो, दुसऱ्या ठिकाणी जे आपण पावभाजी खाण्यासाठी आलो आहोत ते म्हणजे अश्वमेध. याचं लोकेशन म्हणजे अप्पाबळवंत चौकाच्या जवळ मंदार लॉज आहे. मंदार लॉज खूप जुनं आणि प्रसिद्ध असं लॉज आहे. त्याच्या समोरची बाजू म्हणजे अश्वमेध. अश्वमेध ही हॉटेल खूप जुनं आहे. लहानपणी मी इथे यायचो पंजाबी भाज्या किंवा पावभाजी खाण्यासाठी. तर आज आपण पावभाजी खाण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर तुम्ही जर अप्पाबळवंत चौकाच्या जवळ असाल गणपती पाहण्यासाठी, गणपती विसर्जनाच्या दिवशी, तर तुम्ही इथे येऊ शकता. इथेही तुम्हाला पावभाजी मिळेल. ती कशी असेल ती आपण आता ऑर्डर केलीच आहे. थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आलो आहे अश्वमेधला आणि अश्वमेधची ही पावभाजी अशी कायची आहे. एक जोडी पाव म्हणजे बटर लावलेले आणि पावाच्या आत हलकंसं बटर आहे. वरती छान ग्लेज दिसतो बटरचा. इथे मनात छान बटर आहे. सोबत ही पावभाजीची भाजी आणि सॅलडमध्ये तर हे पावभाजी ज्याच्यावर मस्त बटरचा असा ग्लेज आहे, चमकतो आहे छानपैकी. आणि सॅलडमध्ये तुम्हाला काकडी मिळते, लिंबू आणि बारीक कांदा. आता भाजीकडे जर आपण फोकस करूया. भाजीवर हलकंसं बटर दिलेलं आहे. मागेही मी सांगितलं तसं बटरचा जास्त मारा जर दिला तर भाजीची चव जी आहे ती कळत नाही. तर भाजीवर बटर जे आहे ते प्रमाणात आहे. आणि ही आहे भाजीची कन्सिस्टन्सी. मला थोडीशी पातळ वाटते भाजीची कन्सिस्टन्सी. आणि आता याची आपण चव बघूया. त्याच्या आधी शास्त्राप्रमाणे याच्यात आपण लिंबू पिळून घेऊ. शास्त्राप्रमाणे आपण याच्यात लिंबू पिळून घेतलं आहे. चला पहिला घास बघूया. अश्वमेधची पावभाजी थोडं मिक्स करून घेऊ. अश्वमेधच्या पावभाजीचा पहिला घास. भाजी छान गरम आहे. पावभाजीचा जो मसाल्याची जी टेस्ट असते ना ती कुठेतरी मला मिसिंग वाटली. भाजी पातळ आहे आणि सगळं छान एकजीव केलेलं आहे. काही चंक्स तुम्हाला दिसत आहेत ढोबळी मिरचीचे किंवा बटाट्याचे, पण जो एक
इसेन्स म्हणतो ना आपण पावभाजीचा, जो फ्लेवर तो मला थोडा मिसिंग वाटला. एकच ग्लास घेतला आहे, थोडी जास्त भाजी घेऊन पाहतो. सांगितलं तसं मला फ्लेवर मिसिंग वाटला, जो मसाल्याचा पावभाजीचा. टेस्ट ठीकठाक आहे. तुम्ही जर या भागात असाल, भूक लागली असेल, तुम्ही ते येऊ शकता आणि इथली पावभाजी जी आहे ती एन्जॉय करू शकता. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला रेटिंग मिळेलच प्रत्येक ठिकाणाचं, तेही तुम्ही रेफर करू शकता. तर आपण तिसऱ्या ठिकाणी आलो आहोत पावभाजी खाण्यासाठी, ते म्हणजे तुळशीबागेतील अगत्य हॉटेल. तुम्हाला जर आठवत असेल आपला जो शंकरराव वडेवाल्यांचा जो ब्लॉग आहे, तर शंकरराव वडेवाल्यांच्या अगदी समोर ते अगत्य हॉटेल आहे. मी इथे पहिल्यांदाच आलेलो आहे, मी इथे आधी कधी आलेलो नाही आहे. आणि जी गोष्ट मला एकदम प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे एवढ्या गजबजीच्या ठिकाणी एवढं मोठं आणि प्रशस्त असं हे हॉटेल आहे. आत आल्यावर तुम्हाला खूप वेगळं एक कल्पना येते की खूप मोठं असं हॉटेल आहे आणि इथे खाली आणि वरती दोन्हीकडे बसण्याची अरेंजमेंट आहे. इथे भरपूर गर्दी आहे गणपतीच्या यांनी. इथं तुळशीबागेत येणारे खरेदी करणारे लोक आणि मुळात गणपती पाहायला येणारे लोक, त्यातून आज सुट्टी आहे म्हणून प्रचंड गर्दी आहे. वेटिंग आहे, पण इथे वेटिंगचं त्यांनी एक टोकन सिस्टम किंवा कुपन सिस्टम आहे. तुमचा टोकन नंबर येतो आणि तुम्हाला इथे कुठल्याही गडबडीशिवाय आरामशीर जागा मिळते. बसायला त्यांनी तिथे सोय केलेली आहे. आपण ऑर्डर दिलेली आहे. आपली ऑर्डर तर आपल्याला माहितीच आहे, पावभाजी. तर इथे बघूया अगत्य हॉटेलची पावभाजी. पहिल्यांदाच आलेलो आहे. तर अगत्य हॉटेलची पावभाजी आपल्यासमोर आलेली आहे. सॅलडमध्ये आपल्याला मिळाले काकडी, हा कांदा आणि एक लिंबू, 2 पाव जे बटर लावलेले आहेत. आणि हात बटर आहे का, हो, अगदी छान बटर लावलेलं दिसत आहे. दोन्ही पावांना छान बटर लावलेलं आहे. आणि इथे पावभाजीत ही बटर थोडंसं जास्त दिसतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, आता कोथिंबिरीचे जे दर पाहून याच्यावरती मला वाटतं 3 पावभाजीच्या आपण खाल्ल्या, त्यातल्या पहिल्या पावभाजीवर आपल्याला कोथिंबीर दिसते. तर छान मिक्स करून घेऊ. त्यानुसार आपण लिंबू पिळून घेऊ आणि थोडं आपल्या कांद्यावर घेऊ. तर एक घास खाऊन बघूया आणि छान मिक्स करून घेऊया ही पावभाजी. अगत्य हॉटेलची पावभाजी. छान आहे. जो पिवळा रंग आहे वरती लाईटचा, तो माझ्यामध्ये जस्टिस करत नाही आहे. आणि प्लेटचा पण जो रंग आहे तो पिवळा आहे, म्हणून रंग तुम्हाला तसा कळणार नाही. पण याच्यात मला कुठला आर्टिफिशियल कलर नाही वाटत आहे. जनरली काय होतं, रंग टाकतात पावभाजीमध्ये,
इथे तो रंग दिसत नाही आणि याची टेस्टही मला आवडली. साधी आहे, जास्त मसालेदार नाही आहे, हलका असा मसाला आहे पावभाजीचा आणि त्याच्यामुळे लहान मुलं किंवा सिनियर सिटिझन जे असतील वयस्कर लोक तेही एन्जॉय करू शकतात. आणि एखाद्याला फार इच्छा असेल की तिखट व्हावं तुम्ही सांगू शकता. आत्तापर्यंत आपण तिन्ही पावभाजी जिथे खाल्ल्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही सांगितलं तुम्हाला तिखट पावभाजी मिळेल, तर निश्चित असते तुम्हाला इथं पण मिळेल आणि तिखट पावभाजी अजून जास्त आनंद देईल. पण एका नॉर्मल माणसासाठी ही पावभाजी छान आहे. एक मस्त पावभाजी खाल्ल्यानंतर इथे कळालं की अगत्या हॉटेलमध्ये फिल्टर कॉफी मिळते. मग काय, या सुंदर सिरीजची सांगता एका फिल्टर कॉफीनीच झाली पाहिजे असं ठरवलं आणि 1/2 अशी फिल्टर कॉफी मागवली. मित्रांनो, आम्ही या 3 पावभाजी कव्हर केल्या. याच्या व्यतिरिक्त लक्ष्मी रोडच्या जवळ गणपतीसाठी गणपती उत्सवात अजून कुठे चांगली पावभाजी मिळते का, हे जर ठिकाणं तुम्हाला माहिती असतील तर मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि पुण्यात सगळ्यात भारी पावभाजी कुठे मिळते हे जर तुम्हाला माहीत असेल तर हेही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. अशा पद्धतीने आपली सांगता झाली गणेशोत्सवातल्या पावभाजी सिरीजची. आपण फक्त 3च पावभाजीज कवर केले. एक म्हणजे नारायणपेठेतील संस्कृती, दुसरं परत नारायणपेठेतीलच अश्वमेध आणि तिसरं जे तुळशीबाग येथील अगत्य हॉटेल. तर ह्या तिन्ही हॉटेलचं वैशिष्ट्य असं, हे एका लाईनमध्ये असं येतं की तुम्ही जर तुळशीबाग पाहिली तर तुळशीबागेच्या इथे तुम्हाला तुळशीबाग गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती, हे 3 गणपती तिथले जे मेन आहेत ते तिथले तुम्हाला कवर करता येतात. तसंच तुम्ही थोडं खाली आलात तर मानाचा अजून एक गणपती म्हणजे जोगेश्वरी गणपतीही तुम्हाला तिथे कवर होतो. कसबा पेठ गणपती थोडा लांब पडेल, पण तो तर असे माझ्या मते मानाचे हे सगळे गणपती जे आहेत ते तुम्हाला कवर करून अगत्य हॉटेलला तुळशीबागेत तुम्हाला तिथे पावभाजी खाता येईल. तिथूनच तुम्ही जर खाली आलात गणपतीची मिरवणूक पाहत तर अप्पाबळवंत चौकाच्या जवळच ते म्हणजे अश्वमेध हॉटेल. आणि अश्वमेध हॉटेलनंतर तुम्ही अजून थोडं पुढे नारायणपेठेच्या जवळ मोदी गणपतीच्या जवळ किंवा माथी गणपतीच्या जवळ आलात तर तिथे तुम्हाला जवळ असेल ते म्हणजे हॉटेल संस्कृती. तर हे 3 टप्पे, या 3 टप्प्याच्या जवळचे असे हॉटेल्स मी तुम्हाला सांगितले. तिथे तुम्ही पावभाजी खाऊ शकता आणि तिथे कशी पावभाजी मिळते, त्याचे दर काय आणि त्याचे रेटिंग्स काय, हे सगळं तुम्हाला, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली. एकूणच जर सांगायचं झालं, मला सगळ्यात जास्त जी पावभाजी आवडली ती म्हणजे हॉटेल अगत्याची. मॅम ते हॉटेल अगत्याची जी पावभाजी ती थोडी महाग पण होती. 3 पावभाज्यांपैकी सगळ्यात जी महाग पावभाजी होती ती हॉटेल अगत्याची होती, पण तिथली चव मला आवडली. एकूणच तिथलं पावाची क्वालिटी, पावाला लावलेलं बटर आणि त्याच्यामुळेच तो पाव जो सॉफ्टनेस होता तो, आणि भाजीचं टेक्स्चर. अगत्य हॉटेलची पावभाजी जी आहे ती चविष्ट तर होतीच, पण त्याच्यात मला माझ्या घरी जी मी पावभाजी बनवतो, मी स्वतः बनवतो पावभाजी म्हणून मला माहिती आहे की थोडाफार जे घरी बनवणाऱ्या पावभाजीचा एक थोडा फील आला, म्हणून त्या दृष्टीने मला ती अजून चांगली वाटली. तर अर्थात ती थोडी महाग आहे, पण तुम्हाला एक क्वालिटी अशी पावभाजी हॉटेल अगत्याला मिळेल. हॉटेल अगत्याला आम्ही गेलो तरी एक 15-20 मिनटं आम्हाला वेटिंग होतं. पण तिथे जी एक चांगली बाजू असली, भलं मोठं हॉटेल आहे. मी पहिल्यांदाच गेलो. आत शिरल्यावर तुम्हाला कळतं की अरे हे किती मोठं हॉटेल आहे. बाहेरनं तुम्हाला त्याची कल्पनाच येत नाही, पण आत गेल्यावर 2 मजली हॉटेल आहे आणि मला वाटतं पहिल्या मजल्यावर त्यांचं AC नॉन AC हे पण सेटिंग आहे. तर जर तुम्ही दमला असाल, तुम्हाला फार गरम होत असेल त्या गर्दीमध्ये, तर इथे तुम्हाला AC सेटिंग ही फॅसिलिटी आहे, एखाद्याला जर पाहिजेच असेल तर. आणि याचा ॲम्बियन्स ही आत्तापर्यंतच्या 3 हॉटेलपैकी या हॉटेलचा ॲम्बियन्स मला खूप जास्त छान वाटला, आकर्षक वाटला. म्हणूनच किंबहुना इथले दर थोडे जास्त आहेत. डेफिनेटली मी आत्तापर्यंत ज्या हॉटेल्सचे पावभाजी कवर केली त्या सगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला नॉर्थ इंडियन किंवा पंजाबी आपण ज्या भाज्या डिशेस म्हणतो त्याही खूप चांगल्या मिळतात. आणि बेसिकली हे साऊथ इंडियन हॉटेल आहेत, तर इथे तुम्हाला साऊथ इंडियन ही पदार्थ खूप छान मिळतील.
पण आपण गणपतीनिमित्त फक्त पावभाजीच कवर केली होती. तुम्ही इथे गेलात आणि नॉर्थ इंडियन डिशेस खाल्ले किंवा साऊथ इंडियन डिशेस खाल्ले तरीही ते चांगले असतील, पण आपण फक्त पावभाजी कवर करणार होतो म्हणून आपण इथे फक्त या तिन्ही हॉटेल्सची पावभाजीच दाखवली. सुमित हॉटेलची जी पावभाजी आहे ती मी सांगितल्याप्रमाणे मला ती थोडी प्लेन वाटली. त्याच्यात थोडा मसाला अजून लॅकिंग होता. नंतर मग काय झालं, मी वडिलांनाही नेलं होतं, पोरांनाही नेलं होतं, म्हणून बऱ्यापैकी जी पावभाजी आहे ती पोरांनी, वडिलांनी आणि स्वातीनी संपवली. मग मी अजून एक पावभाजी मागितली. मात्र यावेळेस मी काय केलं, त्यांना सांगितलं थोडीशी तिखट करा पावभाजी. त्यांनी ती तिखट जी करून आणलेली पावभाजी होती ती मला आवडली, पण अर्थात ती जरा तिखट पावभाजी होती. ज्यांना तिखट चालत नाही त्यांना ती आवडणार नाही, कारण का त्याच्यात तिखटपणा जास्त आहे. तर लहान मुलं किंवा तुमच्याबरोबर जर सिनियर सिटीजन असतील तर नॉर्मल पावभाजी तुम्ही खाल्ली ठीक आहे. तुम्ही जर तिखट पावभाजीचे शौकीन असाल, तुम्हाला तिखट चालत असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन की अश्वमेधची भाजी जी आहे त्यांना सांगा की हलकीशी तिखट करून द्या, ती तुम्ही जास्त एन्जॉय कराल. आता येऊया संस्कृती हॉटेलच्या इथे. आता संस्कृती हॉटेलची जी पावभाजी होती ती सगळ्यात पहिली पावभाजी मी या आपल्या सिरीजमध्ये खाल्ली. ती ठीकठाक होती, स्वातीला आवडली. पण मेन म्हणजे त्याच्यात पावभाजीचा जो मसाला, जो इसेन्स आहे, जी टेस्ट आहे ती होती, ती जाणवली आणि म्हणून ती पावभाजी ही आम्ही एन्जॉय केली. फक्त एक जी गोष्ट आहे जी मला आढळली ती म्हणजे त्यातला जो बटाटा होता ना तो हलकासा उतरायला लागला होता. आणि तो हलकासा म्हणजे जर एखाद्याला कोणाला माहिती नसेल तर ते तेवढं त्याला कळणार पण नाही. इथे आढळलं की बटाटा थोडा उतरला होता, पण असेल मला वाटतं त्यांनी लवकर तयारी करून ठेवली असेल, वातावरणामुळे तो बटाटा थोडा उतरायला सुरुवात झाली असेल. पण तो जरी विषय सोडला तर इथली पावभाजी छान होती. आणि दरी मला वाटतं सगळ्यात स्वस्त पावभाजी जी आहे ती तुम्हाला संस्कृती मिळेल. सिटिंग कपॅसिटी जर म्हणायचं झालं तर सिटिंग कपॅसिटी एवढी नाही आहे. त्यांच्या इथेही 2 मजले आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर. पण दुसऱ्या मजल्यावर जेमतेम मला वाटतं 2 ते 3 सीट्स असतील, टेबल असतील. बाकीचे जे सीट्स किंवा सिटिंग कपॅसिटी जी आहे ती सगळी खालीच आहे त्यांची. आणि नारायणपेठेत एकदम केळकर रोडवर जवळच आहे. आणि तिथेच तुम्हाला लकडी पुलाचा जो अलका चौक आहे तो जवळ आहे, सगळं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर तुम्हाला मी हे 3 टप्पे सांगितले. 3 टप्प्यांचे जी पावभाजी आहे किंवा 3 टप्प्यांमधले जे हॉटेल आहे तिथली पावभाजी मी तुमच्यासमोर आणली. आणि हो, अजून एक विशेष गोष्ट जी सांगायची किंवा नमूद करायची माझी राहून गेली ती म्हणजे या भागात मला हे नव्हतं दाखवायचं की कुठले पावभाजीचे फेमस ठिकाणं आहेत ते तुमच्यासमोर आणायची. तो या भागाचा हेतू किंवा विषय नव्हता. या भागाचा हेतू काय होता की जनरली आपण गणपती बघायला निघालो की कुठेतरी जर फॅमिली सकट असू असं ठिकाण शोधतो की जिथे सगळ्या फॅमिलीला एकत्र बसता येईल, व्यवस्थित बसून खाता येईल. तर म्हणून मी हे ठिकाण आणले. आणि जनरली काय होतं, पटकन खाण्यासारखा विषय जो आहे, पटकन खाण्यासारखा जो पदार्थ आहे तो म्हणजे पावभाजी किंवा जर कुठे पुलाव मिळत असेल तर पुलाव. तर हे 2 पदार्थ लोक पटकन मागवतात, पटकन येतात, ते खिशालाही परवडण्यासारखे असतात. पटकन खाऊन लोक पुढचे गणपती पाहायला किंवा आपल्या घरी मार्गस्थ होतात. बरं, टायमिंगचा एक विषय जो तुम्हाला सांगायचा राहिला तो म्हणजे इथे मी बाकीचे नॉर्मल हॉटेल टायमिंग्स तर आहेतच, पण जर तुम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी निघाला असाल तर मला वाटतं प्रत्येक हॉटेल, आता कोणी कॅमेरावर सांगत नव्हतं की किती वाजेपर्यंत आहे, पण ऑफ द कॅमेरा डेफिनेटली हे सगळे हॉटेल जे आहेत ना ते रात्री उशिरापर्यंत तुम्हाला चालू मिळतील. साधारण 3 मला वाटतं 4पर्यंत पहाटे तुम्हाला हे सगळे हॉटेल्स जे आहेत ते चालू राहतील. आणि तिथे तुम्हाला जेव्हा भूक लागेल जेवणाच्या वेळात तुम्ही इथे जाऊन खाऊ शकता आणि तसंच नंतर सांगता करून आपापल्या घरी जाऊ शकता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, ही कल्पना जी आहे ती कशी वाटली की गणेश उत्सवात आपण पावभाजी ही तुमच्यासमोर आणली, ती पण 3 ठिकाणाची, ती पण अशा 3 ठिकाणाची की जनरली तुमच्या वाटेमध्ये हे ठिकाणं येतील आणि इथे तुम्ही पटकन जाऊन काहीतरी खाऊ शकाल किंवा पटकन जाऊन पावभाजी खाऊ शकाल आणि पुढचे गणपती पाहायला पुढे जाऊ शकाल. तर हे सगळं कसं वाटलं हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण का तुम्हाला असेच स्ट्रीट फूड, हॉटेल्स, अनलिमिटेड थाळ्या, अनलिमिटेड ब्रेकफास्ट, हे सगळं प्युअर व्हेज असं कॉम्बिनेशन एकांत रायडर या चॅनलवर मिळेल.
त्याचशिवाय आपले ब्लॉग्स जे आहेत हॉटेल्सचे किंवा बाहेरचे ब्लॉग्स हे दर शुक्रवारी येतात आणि दर बुधवारी स्वाती तुमच्यासाठी घरगुती कुकिंग रेसिपीज जी आहे ती घेऊन येते. चला तर या भागाची सांगता आपण इथेच करूया. व्हिडिओ थोडा जर लांब झाला असेल तर माफ करा, कारण का 3 हॉटेलचे पदार्थ तुमच्यासमोर आणायचे होते, प्लस ही सगळी माहिती तुम्हाला द्यायची होती. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.